हे बघा, आता उपास दिवसभरचा आहे म्हणून आम्ही वाऱ्याचा भात केलं आहे मस्त तूप टाकून, बटाट्याची भाजी, मस्त शेंगदाण्याचा कूट, खोबरं, ओलं खोबरं टाकून केलेलं आहे मिरचीत, आणि साध्या पद्धतीत आहे. याच्यामध्ये दुसरं काही नाही आहे, फक्त शेंगदाण्याचं कूट आहे, मिरची आहे आणि खोबरं आहे. याची मी हे बघा शेंगदाण्याची आमटी केलेली आहे भाताबरोबर, आणि खोबऱ्याची चटणी. ही बघा, ही खोबऱ्याची चटणी केलेली आहे. नुसती मिरची टाकली, मी 2 मिरच्या टाकल्यात आणि खोबरं आहे, पण ह्याला चव किती असते, मस्त असते. ह्या दिवशी हे फराळाचं जेवण म्हणजे एकदम प्रसाद, देवाचाच प्रसाद समजा. आता मी भोग लावते देवाला आणि नंतर आम्ही दोघंजणं जेवतो. त्यांचा पण उपवास आहे, माझ्या मुलाचं तर नाही आहे पण त्यांचा आहे, आमच्या दोघांचा आहे. सकाळपासून त्याने पण साबुदाण्याची खिचडीच खाल्लेली आहे. ते उपवास धरत नाही, फर्स्ट टाईम धरलं आहे, तर त्यांच्यासाठी मला करायलाच पाहिजे. आणि मला पण थोडंसं खायचं आहे, भूक लागली म्हणून मी माझी पण बऱ्याचा भात वगैरे केलेले आहे. पण मुलगा पण खाणार आहे, त्याच्यासाठी मी वेगळं जेवण काही केलेलं नाही आहे. आणि अशा प्रकारे आमचं महाशिवरात्रचं उपवासाचं हे फराळाचं जेवण आहे. तुम्ही पण येत आहे ना खायला? फराळ येत आहे ना? या मग लवकरच या. बाय.